नमस्कार, मी सुरेश काटे, आपलं S4 न्यूज मध्ये स्वागत। आताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग आहे। डोंबिवली कोपरमध्ये सिद्धार्थ नगर मधील वस्तीतील सर्व नागरिक हजारोच्या संख्येने रेल्वे रुळावरती उतरलेले आहेत आणि त्यांनी जवळपास अर्धा तास रेल्वे रोक केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, डोंबिवली कोपर दरम्यान 400 ते 500 रेल्वे लगत लागून झोपडपट्टी आहे आणि या झोपडपट्टीची आज अचानकच तोडफोड करण्यासाठी रेल्वे प्रशासनसह पोलीस फौजफाटा त्या ठिकाणी आला होता। मात्र कुठल्या प्रकारची त्यांना सूचना दिलेली नाही आणि अचानक तोडफोड सुरू केल्यामुळे स्थानिक रहिवासी जे आहेत ते चक्क रेल्वे ट्रॅकवरती उतरले आणि रेल्वे ट्रॅकवरती उतरून त्यांनी रेल रोको केलेला आहे। आणि अशा पद्धतीने स्थानिक नगरसेवक जे आहेत त्यांचंही मत आहे की आमचा पुनर्वसनाचा प्रश्न आहे तो झाला पाहिजे। तुम्हाला हवी ती जागा घ्या, मात्र आम्हाला BOC प्रकल्प असेल किंवा जी योजना असेल शासकीय त्यामध्ये सामिष्ट जाण्यासाठी थोडीफार जागा त्या ठिकाणी मिळावी आणि स्थानिकांना कुठेतरी घरं मिळावेत असा त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे कुठेतरी हा जो प्रश्न आहे अगदी गंभीर झाला होता। सकाळी जवळपास अर्धा तासहून अधिक जास्त वेळ रेल रोको केला होता स्थानिकांनी। चक्क रेल्वे रुळावरती स्थानिक तरुणांनी सिमेंटचे ब्लॉक टाकले होते आणि रेल्वे रोखली होती। त्यामुळे या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता। त्यामुळे स्थानिक रहिवासी असतील किंवा पोलीस प्रशासन असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ निर्माण होत होता। मुंबईकडे जाणारे प्रवासी जे आहेत त्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणामध्ये हाल झालेले आहेत। त्यामुळे जर बघितलं तर गेल्या 40 ते 50 वर्षापासूनची ही या ठिकाणची झोपडपट्टी आहे। तर 40 ते 50 वर्ष जुनी अशी झोपडपट्टी आहे। त्यावेळेस सुरुवातीपासूनच रेल्वेने या संपूर्ण झोपडपट्टीकडे लक्ष का दिलं नाही अशा पद्धतीचा एक प्रश्न निर्माण होतो आणि अचानकच ही कारवाई केल्यामुळे एकच गोंधळ या ठिकाणी झालेला आहे। ही सगळ्यात महत्त्वाची अशी बातमी आहे। डोंबिवली आणि कोपरच्या मधील झोपडपट्टीमधील काही तरुणांनी रेल्वे रुळावरती सिमेंटचे ब्लॉक टाकून लोकल थांबवलेले आहेत आणि प्रवाशांच्या मुंबईला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये हाल झालेले आहेत। सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे ही डोंबिवलीवरची ही बातमी आहे। सगळ्यात धक्कादायक बातमी म्हणावं लागणार आहे। अचानक रस्ता रोको झाल्यामुळे रेल रोको झाल्यामुळे या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता। सगळ्यात महत्त्वाचा हा सकाळचा तुम्ही बघता हजारोच्या संख्येने या ठिकाणी नागरिक उभे आहेत, रेल्वे रुळावरती उभे आहेत। एकच गोंधळ या ठिकाणी सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी आहे ही। अशा पद्धतीने हा गोंधळ निर्माण झालेला आहे। नगरसेवक यांचं काय मत आहे? स्टेशनच्या मध्ये असलेली सिद्धार्थ नगर नावाची झोपडपट्टी कोपर रोड वरती आहे। ती आमच्या प्रभागामध्ये येते। आता तिथे माझी पत्नी नगरसेविका आहे आणि ही झोपडपट्टी जवळजवळ 40 ते 50 वर्षे जुनी आहे आणि 450 ते 500 झोपड्या आहेत या ठिकाणी। आणि रेल्वेला काही अडचणी येत असतील परंतु त्याने आमच्याशी संपर्क साधायला पाहिजे होता। तिथल्या नेत्यांशी आमच्याशी, मी नगरसेवक म्हणून आमच्याशी संपर्क न साधता ते डायरेक्ट तोडायला आले आणि आम्ही त्याला विरोध केला। त्याच्यानंतर स्थानिक पोलिसांनी सुद्धा तुम्ही नोटीस न देता जर तोडत असाल तर आम्ही तुम्हाला बंदोबस्त देणार नाही असं सांगितलं आणि ते माघारी गेले होते। त्याच्यानंतर आज पुन्हा 12 तारखेला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तोडायला येणार आणि ते आले, परंतु कोणतीही चर्चा न करता, कोणताही आश्वासन न देता आणि कोणताही अवधी न देता त्यांनी कारवाईला सुरुवात केली आणि मग लोकांनी भीमशक्ती शिवशक्तीचा नारा देत रेल्वे रोको आंदोलन केलं आणि पोलिसांना आणि रेल्वे प्रशासनाला परतवून लावलं आणि नंतर त्याने सांगितलं तुम्ही चर्चेसाठी या। तर शनिवारी त्यांनी आम्हाला बोलावलेलं आहे। त्यावेळेस जर त्याने आम्हाला जर चांगली चर्चा केली, जर रेल्वे आम्हाला काही जागा देत असेल तर 30 फुटाच्या ऐवजी त्यांनी 50 फूट जागा घेतली तरी आमची तयारी आहे। परंतु आम्ही मग कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून या लोकांचं पुनर्वसन करू शकतो, बांधकाम करून त्यांना देऊ शकतो। प्रधानमंत्री आवास योजना किंवा BSUPच्या अंतर्गत त्यांना आम्ही देऊ शकतो, परंतु रेल्वेने आम्हाला तशी उरलेली जागा द्यावी, त्यांना हवी ती त्यांनी घ्यावी, उरलेली आम्हाला द्यावी। आम्ही या लोकांचं पुनर्वसन करून दोघांचे प्रश्न निकाली काढू शकतो।